दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वनी सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावाजवळ सोमवारी पांडाणे गावाजवळ सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले। अपघातानंतर दुचाकीनं पेट घेतल्यानं ती पूर्णपणे जळून खाक झाली। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी क्रमांक MH15 JV 1259 वनीच्या दिशेने येत होती। त्याचवेळी कार क्रमांक MH41 AZ 3498 सापुताऱ्याच्या दिशेनं जात होती। पांडाणे गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे वय 49 राहणार खोबळा तालुका सुरगाणा यांचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातात विजय शेखरे वय 21 आणि रेखाबाई विजय शेखरे वय 20 दोघेही राहणार खोबळा तालुका सुरगाणा हे गंभीर जखमी झाले। यातील रेखाबाई शेखरे यांची प्रकृती अति गंभीर असल्याचं सांगण्यात आलंय। अपघाताची माहिती मिळताच पांडाणे इथल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं वनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दरम्यान अपघातानंतर दुचाकीनं अचानक पेट घेतला। आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून गेली आहे। वनी ग्रामीण रुग्णालयात जखमींना आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल महाले तसंच परिचारिका सविता ससाने, शैला गाविळ आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमींवर तातडीने उपचार केले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले। याबाबत वैद्यकीय पातळीवर कारवाई करण्यात आली। कार चालक तसंच कारमधील एक जखमी आहे। या अपघाताची नोंद वनी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हवालदार वसंत साबळे पुढील तपास करीत आहे। अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, वनी।